किटू दादा पक्षाचं नाव सांगता का? दोन शब्द सांग. आमचे साहेब भाषण असं देतात, एक मिनिट, आमचे साहेब भाषण असं देतात की समोर त्याला समजलंच नाही पाहिजे, म्हणजे समोरच्या पार्टीला समजलं ना पाहिजे की आपला पुढचा पाऊल काय. बरोबर आहे का नाही? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. उलट झोपवायचं पोटावर, म्हणजे पोट जास्त तर मग अशी माझी मी जाड वाढली ना, पोट वाढली पकडायचं पाठी गोल फिरवायचं. बरोबर ना, पोट बरोबर. अरे आपल्याला सांगायचं, अरे त्यांच्याशी भांडायचं नाही आपल्याला. नमस्कार, मी गोड बोले दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या किट्टू दादांचा वाढदिवस आहे, तर त्यांचा आपण केक सुद्धा कट करणार आहोत. तर आपले किट्टू दादा आता इथे काही वर्षाआधी उभे होते इलेक्शन साठी, त्यांची आता सीट लागलेली आहे. तर आता ते काय बोलतात त्याला, नाही आमंत्रित नाही, निवडणुकीत ते जिंकून येऊन आता नगरसेवक झालेले आहेत. किट्टू दादा आपल्या पक्षाचं नाव सांगता का? गोड बोले दादा. आपल्या पक्षाचं नाव काय सांगा. बघा, असं वाटत नाही की भावी आमदार भावी नेता वगैरे आलेले, असं वाटतं की नाही. आणि आमच्या किट्टूला खूप सारे बर्थडे विश करा. सो छोटासा केक आम्ही मागवलेला आहे कट करण्यासाठी. गोड बोले दादा इथे आमचे छोटेसे गोड बोले दादा बघू शकता. कुठला उभं राहा, कुठल्या नेत्यापेक्षा कमी आहे का सांगा. काहीतरी भाषण दे, दोन शब्द. आमचे साहेब भाषण असं देतात, एक मिनिट, आमचे साहेब भाषण असं देतात की समोर त्याला समजलंच नाही पाहिजे, म्हणजे समोरच्या पार्टीला समजलं ना पाहिजे की आपला पुढचा पाऊल काय. बरोबर आहे का नाही? ते भाषण दे, काहीतरी बोल काहीतरी, दोन शब्द बोल, नाही समजणार, बोल पटकन. हा, थँक्यू तू यासाठी बोलतोय कारण तुम्ही त्याला बर्थडे विश केले. चला घ्या. गोड बोले ताई. हो गोड बोले ताई. गोड बोले दादा, गोड बोले ताई. गोड बोले भावी आमदार. एवढी असून गेम खेळतो काय करतो हा? गेम खेळतो. एवढी असून गेम खेळतो काय? शहाणा बनतो काय? हा, लय बोलतो काय? लय बोलतो काय? गोड बोले चला काय करायचं? भावी आमदारला घ्या ना. हो शेठ घ्या. भावी आमदार. मला असं वाटतं की आमदार आहे, उगाच हात बीक आला तर मारतील. कॅन्डल लावू शकते. हॅपी बर्थडे असं लावतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला आयुष्य लाभो, सक्सेस हो, तुला खूप प्रगती हो, तू पुढे जा. पप्पांचं खुशमंगल राहा. पप्पा खुशमंगल राहा. खुशमंगल म्हणजे लग्नानंतर बोलतात का? नाही चांगलं राहा, खुश राहा. हा, खुशमंगल राहा. कुशल मंगल. कुशल मंगल. कुशल तुझं काय? पाया नका पडू. अहो तो आमदार आहे, उद्या जाऊन आम्हाला बोलला की आता इकडनं तडीपार करा. ए बाबा थांब जरा, तुझा दिवस गेला आता ह्याचा वाढदिवस आहे. ते पाय बघितलं. किट्टू दादा, आम्ही तुला काल भेटू शकलो नाही, त्याबद्दल सो सॉरी. चुकी बिकी झाली असेल तर माफ कर तुझ्या मामाला. हा, केलं ना माफ? लवकर बोल. माफ नसेल केलं तर केक आतमध्ये घेऊन जाईल. तरी बोललं शांत. बापरे, घाबरतो काय म्हणते? आमदार असा की समजलं ना पाहिजे विरुद्ध पार्टीला की काय म्हणतोय. बोलो किट्टू दादा की जय. लय भारी दिसतोय तू, तुला माहितीच नाही. स्मार्ट दिसतो, नीट बघा त्याला. चला ए बाबा, त्याला याची आगीची वाटते. तुला भीती वाटते का? तू सांग मला फक्त, आवाज काय भीती वाटते? भीती वाटते? 5 जण पाहिजे. लवकर बोल. बाय किट्टू दादाचं आयुष्य खूप भारी हो.
किट्टू दादा खूप हा जो फॉरेन हॉस्टेलचा जो चॉकलेट आहे ना, हा किट्टू दादा आमचा एकटा खाणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चॉकलेट ए बाबा, चॉकलेट आहे तो. थँक्यू बोलायचं. थँक्यू बोल. खा तो, खा. केक पण खा, पहिला केक थांब 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 थांब. आया देवा, थांब पहिला. मी खोलून देते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू दादा, हॅपी बर्थडे टू यू. हे बघ, हा चॉकलेट एकटा खा तू, कारण हेच भारी आहे, बाकी सगळं नकली आहे. नकली हा, कसं आहे दादा, किटूचं कसं आहे खरं दादा, कॅमेरा चालू होता दादा. अहो नको नको, अहो दादा नको, अहो नको ना, असे काय करताय? नको ना. अहो नको ना, अरे यार काय करताय यार तुम्ही लोक. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. आधी तेवढा जाड झालोय मी. चुकीचं आहे. नको बॉबी बॉबी. अरे नको ना, नको ना, नको ना. वाह दीदी, दीदी वाह दीदी, दीदी दीदी. त्याला तर सॉरी आहे बाबा, पाय पडतो, मला माफ कर. कोकणीचा नाही, आकाश कपड्याचा आकाश. The next day. आज मी आळूच्या वड्या बनवल्या, गुरुवार आहे ना, आळूच्या वड्या केल्या आणि मटकीची आमटी पण केली, भाकरी सुद्धा केली. डाळ पण कर माझ्या वर्षी. अरे ब्लॉक कर. अरे मी शूज जरा धुवायचा प्रयत्न करतो, कारण मला असं वाटतं की आता अशी पर्सनॅलिटी बघून 2 दिवस 3-4 दिवस नॉनव्हेज काय खाल्लं, बॉडी उतरली माझी. अजून तर मी दूध आणि आईच्या दर्शनाला पण गेलो नाही, तरी एवढं स्लिम आणि एवढं भारी, एवढं फिट दिसतोय. तुम्ही विचार करा, मी जिम केल्यावर काय होईल. मला असं विचार आले की मी जिम करावा, म्हणून मी शूज बघत होतो की शूज धुवून उद्यापासून जिमला जातो. ह्या टायमाला त्याच्यासोबत वर्धविनायक पण आमची जाणार आहे. बघू, पहिलाच टाइम ना, त्यांना नाम नाहीच ना. कंटाळा नाही त्याला, बोल बस इथे बस, मी येतो बोल. नाही जास्त वर नाहीये, पण काय माहितीये का, असं अशी चढ ना सरळ, तर मग तू पहिल्यांदा चाललाय तुझ्या नेला? पहिल्यांदा. ओके, तुला आवडतं का? ते गेल्यावर भारी वाटतं. ऐकलं, मनामध्ये जर असलं ना आपल्या, एकदम धरलं ना आपण कटंग, आम्ही करणारच तो करतो माणूस. आता असं विचार चालू आहे, मम्मीला ना असं पोटावरती असं उलट झोपवायचं पोटावर, म्हणजे पोट जास्त तर मम्मी अशी माझी मी जाड वाढली ना, पोट वाढली, पकडायचं पाठी, लय आणि असं गोल फिरवायचं. लय खेचतो माझी, म्हणून मला ना त्याला पोट कमी करून दाखवायचंय. आणि हा स्वतः गेले फिटे की काय. बघा 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 असं बघा. पोटावरती असं तरंगला ना मला की मागं असं फिरवायचं. काय पण आहे. ते दाब मी कमी होऊन त्याला फिरवते, त्याचा पोट राहिला आणि माझा पोट कमी आला ना, मग तुलाच दरकन फिरवते. बघ मी कशी तो गरबा केल्यावर जातेच मी, आणि दाखवा आम्हाला कशी खेळते. पण त्याच्यामध्ये आम्ही अंदाज लावू की तुझं खरं पोट कमी होईल की नाही होईल, ते आम्ही गरबा बघून तुझा अंदाज लावू. आणि मी तुम्ही म्हणाल खात असेल काकी, म्हणून काकीचं पोट एवढं कोण आहे? काय तेवढं 2 टाइम जे खायचं ते कहाँ से हवं तेच खाते, आणि मी बाहेरचं काही खात काहीच खात नाही, भात फक्त जास्त खाते. भातची आवड आहे मला, भात खाते. एखादी भाकरी नसेल तर भात जास्त खाते, आणि भाकरी असेल तर भात कमी खाते. हे असं तुम्ही पण करत असाल. जे एकच ऑप्शन असेल तुमच्याकडे भात, तर तुम्ही राजभर खाल, बरोबर ना, पोट बरोबर. अरे आपल्याला आणि सांगायचं भाकरी त्याच्यासोबत अरे असेल त्यांच्याशी भांडायचं नाही आपल्याला, आणि सांगायचं तो आहे. बोलतो भात जास्त खाते, मग मी बोलते हो Tecnologia, tecnologia, tecnologia. मी पण सांगतेच आहे. मी कुठे म्हणते मी पण सांगतेच आहे. तुला राग आला का? नाही राग कशाला तुला राग आला का? अरे राग नाही आला मला. नाही. खरं सांगतो तर माझी मम्मी भात नाही खात. नाही भात खाते मी. काय खरं आहे माणूस हा. मला ऑप्शन भाकरी नसेल तर थोडस खा, म्हणजे एवढा खाते त्याच्यावर अजून मग परत एवढा खाते.
एक जेन्युइनली सांगू का विषय असा भात लागतोच म्हणजे असं सवय खायची. पोट जो आहे ऑपरेशन आता नंतर कोणी वाढतो. भाकरी नसेल तर भात माणूस जास्तच खाणार ना पोटभर. एवढा भातात जसं मग तुला पोट नाही फक्त भरत. एवढीशी काडी पाहिजे मला परत ती घेशील. टाकायला बस. परत ब्लोटिंग घेशील. झाली मम्मीला. त्यांना भात ते भातातच पोटायला वाटतं मी भात जास्त खाते म्हणून मी झालो. हे तुम्ही कमेंट करून सांगा मी भातामुळे. ते मध्ये पण तुम्हाला विचारलेलं पण तुम्ही काय रिप्लाय दिला नाही. अजून विचारलं तिला नाही. तुम्ही वाचलंच नाही. तुम्ही लोक सांगाल त्यांना वाचून मला इंग्लिश मध्ये वाचता येत नाही. आता ऐक विषय असा आहे ऑपरेशन झालंय ना तर मम्मीला सांगितलंय की हेल्दी गोष्टी जास्त खा. म्हणजे ज्वारीची भाकर तेव्हा मम्मीला आम्ही बंद नाचणी करायला लावलेलं खूप काय काय. आणि भाताने कसं हे आहे ना प्रोटीन होते ना. काय नाही भाताचं विचारलं तर तू बोलली की चालतो. प्रिया पण बोलली भात चालतो. मला माहितीये ना ऑपरेशन चालतो पण ठीकभर नाही चालत. अरे अरे आपका टोप शिजवलेलं मीच खाते वाटतं है ना? तेजस्वी लोग हैं हमारे पास. है ना रे? बरं? अख्खा टोपामध्ये जो भात तुला राग येतोय का मी नाही पडला. नाही अख्खाचा हा कुकर आता शिजवलाय जो 1 गिलासाचा तेवढा मी एकटीच खाते. तुम्हाला कोणा ठेवतच ते जाऊ जाऊ विजयची बोलणं चुकीचं राग बी येतो. राग घेत नाही. तू काय बोलतो मग? दुपारी एवढा भात रात्री एवढा भात आणि गरबा खेळला दुपारी जातो. एवढा भात रात्री एवढा भात मग कसं होणार ते? एवढं शिस्त तरी ना विचारत मी त्याला. एवढं शिस्त तरी काय तुझ्या दुपार संध्याकाळ रात्री भात 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 सकाळी उठली की फोडणीचा भात. अरे कहना क्या चाहते हो? या फोडणीचा भात कधी खाणार? मग कसं होणार अरे पोट? सकाळी तू बघून गेलं ते फोडणीचा भात नव्हता पोहे होती. आणि तुला वाटलं फोडणीचा भात होता. रात्रीचा भात उरलाच नव्हता. अरे मस्ती करतोय मी तुला ना तिकडे बोलताना सुद्धा तुझ्याशी बोलताना सुद्धा मी तिकडे ऍक्शन केली की आता ही जी मजा बघा हिला भातावरनं चिडवलं ना ती कशी भडकते बघा. तुला राग आला का? नाही रे. मला वाटतं राग आला असेल तर भात सोडून दे. रागवून ना असं राग आला असेल तर मागून रे. तो काय बोलला ऐकलं का? काय काय राग आला तर भात सोडत नाही. भात नको हे असं भाकऱ्या खा. असं नको सांगू. भात सोडून दे भाकऱ्या खा. जेवल्यावर का नाही वाटत. मी ना खात भात. म्हणजे जरी पण मी एक तर चपाती खाली मला थोडासा भात पाहिजे. मी ना खात नाही भात. तर मला असं वाटतं ना की मी माझं पोट नाही मम्मी पण भरलं. भात खातो. अरे रे हा भात खातच नाही. आम्हीच खातो भात. नहीं, झूठ बोल रहा है. पण मम्मी तुझ्या एवढं नाही खात कधी. हा मुद्दा बोलतोय मी भात सोडायला ना बरोबर. पण मी लय जेवलं मजा आली बाबा. फक्त एवढीशी काडी टाकली अशी बाबा तोंड बघ. जेव्हा भडकते ना तेव्हा तिचं तोंड बघायचं असं 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 बोलते. नाही गाईस ऑपरेशन मुळे झालंय आणि ना मम्मीला कंटिन्यू ऍसिडिटीची टॅबलेट घ्यायला सांगितले पण मम्मी Bloating घेत झाली, नाही. bloating. ब्लोटिंग झाली आणि तीच ती पोटातली हवा जी आहे ती काढण्यासाठी गरबड. त्याचा विषय नाही आणि माझा काय माझ्या मम्मीवर भातावरती डोला नाहीये तर तुम्हाला वाटेल माझ्या मम्मीच्या भातावर डोलाय. माझं म्हणणं आहे तू हेल्दी खा आणि पोटभर जेव पण भात जास्त खाऊ नको. बघितलं बघ ते टोमणामध्ये कसं आतून मारायचं पण मारायचं है ना दोघी? नाही रे, असं काहीच नाही. पण जेव्हापासून आम्ही तिला बोललोय ना कंटिन्यू की भात कमी कर तेव्हापासून ना ती घाबरते भात खायला. हा, भाकरीचा तुकडा हा घे. साहेब नाही, आमचे वडी आणि भाकरी खाते सुकी सुकी. अरे बोललो घासात येऊन ना अरे भाजी रे खा. रोहित असं नको मिक्स कर बाबा. ना. घे एक घास उचल. तोंड असं का करतो एवढं चांगलं स्वादिष्ट जेवण आलं. त्याला मटकी चावते तोंडाला ना. व्हेज म्हणजे व्हेज मध्ये पण खूप गोष्टी चावतात पण मटकी झाली. पहिले मटकी उचल. असं असं मिसल खातो ना मिसल पाव उसल पाव मिसल पावमध्ये मटकीच बनवते ना तेव्हा आवडतं त्याला. मटकीच तर असते अजून काय असतं. पाव असतो ना फक्त. काय लॉजिकच नाहीये काय पाव बरोबर खातो. असा तिचकवतोय असा. तसं करतो वरच्यावर. मटकी गेल्यावर. मस्तपैकी उसल केलेली आहे, मटकी बघू शकता. संपवायची तेवढी. त्यातली उसळ अजून देईन मी. टेस्ट कळेल ना. संपव. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला वाटलं की मला ना व्हेज मध्ये काय जास्त खायला भेटणार नाही 3 दिवसापासून पण माझे 3 दिवस एवढे चांगले गेले ना की एवढं स्वादिष्ट जेवण भेटलं मला देवीच्या कृपेने. म्हणजे असं वाटलंच नाही की मी व्हेज खातोय खरं तर. आणि आजचा 4था दिवस आणि आजचा 4था दिवस पण एवढं स्वादिष्ट जेवण आहे. लय भारी वाटतं. आळू वडी आहे. आणि मला असं कधी कधी विचार येतोय की मी खरंच व्हेजिटेरियन होऊन जाऊ का कायमचा. होऊन जा भारी गोष्ट आहे बाबा. बाबा मी ट्राय करू शकतो. झालं असतं चांगलीच गोष्ट आहे.
ट्राय करू शकतो. काय विषय माहितीये का, मला पण असं वाटतं की मी पण व्हेजिटेरियन झाली पाहिजे असं मला वाटतं. पण काय ना ते लहानपणापासून सवय आहे ना, ते ऍडिक्शन झालंय त्या गोष्टीचं, नॉनव्हेजचं. म्हणजे खाऊ असं मनाला आपण थांबवलं ना तरी पण असं एवढं इझिली नाही सुटणार, हळूहळू सुटेल मला असं वाटतं. पण हळूहळू सोडावं लागणार. पण सवय लहानपणापासून असते. काही लोकांना लहानपणापासून सवय नाही तर त्यांना वाटतं की मला नकोच खायला. म्हणजे लहानपणापासून त्यांना तोंडीच लागलं नाही. हा मग आमचं लागलंय. जे नॉनव्हेज खातं त्यांना माहितीये काय विषय आहे. असा विषय मला पण वाटतं. मस्त पैकी अशी वडी बघू शकता. भाकरी दे. बघू शकता आजचा मेन्यू. भाकर, आलूवडी हे आणि भात. मला पण भाकरी दे ना. स्वादिष्ट जेवण, सुंदर असं जेवण. दिवस 4था नवरात्रीचा. चला जेवून घेऊया. आम्हाला खाऊन, अरे मम्मी खाऊन दाखवतो. दाखव. आळू बारकी आहे वडी अजून थोडीशी म्हणजे ठेवली आहे ते की पण जेवायला. मेरी माँ आलू वड़ी करे और कभी फेल जाए, ऐसा हो सकता है क्या? रोहित हा अशी भरून घ्यायचं भाकरी. इतके नाही माझी सगळी मटकी संपली पाहिजे. व्हेरी गुड. ती सगळी खायला गेली, मोड आलेली मटकी चांगली शरीराला. लय भारी झाले रे वडी. आम्ही आमच्या जेवणाचा आनंद घेतो. भेटूया मम्मीचा गरबा बघताना. मी पण आणू. वा प्रॉब्लेम. चल वाहिनी. काय झालं? साफसफाई चालू. बोल ना. एक तास झाला साफसफाई करतोय. तिघ मस्त बसले टाइमपास करतायत, बघतायत. आम्ही आमच्या घरामध्ये घरच चेंज करून टाकलंय. आम्ही बोलतो बा. आम्ही तू सहभागी तर झालाय. लगेच आम्ही तोंड घेऊन आम्ही लाईफ में फर्स्ट टाइम काय करते तू मग? होय. काय बनवते? नाही बनवलेत मी पहिले पण येतात का? पण मी नाही टेस्ट केलेत ना. नवऱ्याला घातले, सासूला कधी घालशील? नवरा नाव ठेवतो. मी टेस्ट करून सांगते ना, कारण मला येतात पोहे बनवता. की तू बरोबर बनवते का हा खोटा बोलतो, है ना? बरोबर ना? ते एकदा झालेलं तसं चिखल. अब आए ना लाइन पे. अरे जसं माझं रताळ्याचं झालं तसं. ऐक ना, तिला नाही येत पोहे. बघा कसा सेटअप केलाय. एकदम भारी बघली. आम्ही लोकांनी कोमल आणि परत म्हातारीला नवीन काठी 2-3 माझ्यासाठी आले. एकाने एकदम मस्त काढी मागवलेली. मस्त वाटते. हा बॉबीचा गरबा. बॉबीची स्टेप झाली. चल मम्मी खेळू का गरबा? पहिलं कोमलला दाखवलं. मी खेळू का माझा गरबा? ढोलीडा ढोल रे बगाड मानी ही करईचे हो मारो गरबे रमूचे ओही ढोलीडा ढोलीडा ढोल रे बगाड. दाखव. तू दाखव पहिला. आता तुम्ही दाखव ना. ती पोहे करताय ना. आता पोह्यांचा नाश होणार आहे थोड्या वेळात. कंटिन्यू बघा. असंच करते बॉबी, असंच करते. मध्ये मार स्टेप मार. कशी कशी खेळते दाखव. कशी स्टेप मार. मम्मी अशी खेळते. कशी स्टेप मार. असं बोल. असं कुठला गरबा? खाली असंच खेळतात. तिथली उडी उडण्यासाठी. पण माझ्या मम्मीला असं करायचं.
इथे बघ. तू पण रोल बनवतोयस. ठीक आहे आता ठीक माहोल आहे बनतो, माहोल चल ये. बनतो. लवकर. ते डिपेंड करतं बॉबी गाणं कोणतं चालतं. गाण्यावरती ठीक आहे दमलो दमलो. पोट कमी झाला. आता सांगा आता मम्मी तू काय बापरे टाके भिंगरी. येते माझ्या बाहेर. टाके बाहेर डायरेक्ट. मम्मी कमाल अबा म्हणते कोमल झोप खाली झोप इथे झोप बघ तुला. इथे बघ कमाल हा मटका बघ हा मटका. हे कमाल लवकर ये. आता मम्मी असं प्लीज एकदा. तुला करा शहाणा. मस्ती करतोय गाईज बघितलं असेल आणि आय होप की तुम्हाला माझा गरबा आवडला असेल. सो ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की सांगा. आणि थोडी मजा मस्ती केली. गरबा कोणाचा आवडला आणि आता दिवाळी जवळ आली आहे म्हणून मस्तपैकी घर वगैरे साफ केले आणि आय होप सेटलमेंट तुम्हाला आवडली असेल. जरा चांगली केली आहे. जीवदानी दसऱ्याला नाही करायचे भरपूर केले. नाही आता थोडस दसऱ्याला फक्त जाळे काढायचे. चाल्या वगैरे काढून थोडं जाळे आम्ही साफसफाई. काढले नाही कारण आता काढायचे नसतात. फक्त आम्ही तुमच्याकडून सामान आणलंय. हा आणि थोडं साफसफाई वगैरे केली. जीवदानीला नाही गेलं सांग. हा जीवदानीला नाही गेलो कारण एक काम आलं एक इम्पॉर्टंट काम आलं. सो तो कामानिमित्त आम्हाला जावं लागलं आणि आता रिसेंटली अर्धा तास झाला आम्ही घरी आलो. सो नाही जायला भेटलं कारण 7 वाजता मंदिर बंद होतो. पण डोंट वरी आपण उद्या जाणार आहे. उद्याच पर्यंत ब्लॉग नसेल. हा ब्लॉग आता एंड झालाय. आता पोहे बघूया आपण टेस्ट करूया. बघू शकता माझ्या बायकोने बनवलेले पोहे. कोमल मम्मी मुद्दाम बोलते काय करू नाही. बघा आणि मी कोमलचे तर पोहे. फर्स्ट टाइम बघते तिला बनवताना. बोलते आणि बघा taste पण कोमलने केलेले दिसतात पोहे का भारी? आणि बा अशी असते एकदा पण असले. अशी असते. तुला माहिती नाही वाढवा सांगत असतो. ती भारी करते. तानिया मित्तलची मिमिक्री भारी करते. अशी मम्मी आता सबस्क्राईब करायला बोल सर्वांना. सगळ्यांना लाईक करा. सगळ्यांना नाही इथं आपल्याला. आम्हाला सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, भरभरून प्रेम द्या आणि भरभरून चांगले कमेंट करा सगळ्यांना. आम्हाला सबस्क्राईब आज मम्मीला मी शिकूनच मानेल. सबस्क्राईब 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 क्रॅप्स नाही सबस्क्राईब. क्रॅच सबस्क्राईब. लिपस्टिक लिस्टपिक. लिपस्टिक एक्सक्यूज मी नाही ना तसं लिपस्टिक. लिपस्टिक. ठीक आहे. हो ब्लॉग खूप आवडला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल व्हिडिओ नवा व्हिडिओ सोबत परत एकदा